हे गाईज, वेलकम बॅक टू माय गव्हर्नमेंट ट्रॅक यूट्यूब चॅनल. तर आपण आजच्या या लेक्चर नंबर 6 मध्ये महाराष्ट्रातील समाज सुधारक आणि त्यांचे कार्य यांच्याबद्दल काही माहिती घेणार आहोत. ऑलरेडी तुम्ही जर पहिले 5 लेक्चर आपले पाहिलेले असतील तर त्यामध्ये आपण जगन्नाथ शंकर शेठ यांच्याबद्दल माहिती घेतलेली आहे. आचार्य बाळशास्त्री जांभेकर, दादोबा पांडुरंग तरखडकर, भाऊ महाजन, गोपाळ हरी देशमुख, भाऊ दाजी लाड, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले. तर आपले आतापर्यंत जर तुम्ही पाहिलं तर 8 समाज सुधारक यांच्या कार्यांबद्दल माहिती आपण ऑलरेडी घेतलेली आहे लास्ट 5 लेक्चरमध्ये. आजचं हे लेक्चर नंबर 6 आहे आणि तुम्हाला हे जे लेक्चर्स आहेत ते ITI इन्स्ट्रक्टर या एक्झामसाठी सर्वात महत्त्वाचे ठरतील. कारण एक्झामसाठी तसेही बरेच कमी दिवस राहिलेले आहेत. तर नक्कीच तुम्ही लवकरात लवकर जो तुमचा सिलेबस आहे तो परत एकदा वाचून किंवा रिव्हिजन करून आणि जे काही तुमच्याकडे प्रॅक्टिस टेस्ट आहेत ते सॉल्व्ह करून तुम्ही रेडी राहायला पाहिजे. आणि जर तुम्हाला ITI इन्स्ट्रक्टर या एक्झामसाठीचा प्रॅक्टिस टेस्ट तुम्हाला हवे असतील तर तुम्ही माय गव्हर्नमेंट ट्रॅक हे ॲप इन्स्टॉल करू शकता. जसं तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे 15 फुल लेंथ टेस्ट आणि 40 सब्जेक्ट वाईज टेस्ट ह्या अवेलेबल आहेत. डिस्काउंट आहे काहीच तासांसाठी ओनली फॉर 99 रुपीज. आणि त्यासोबतच जे मराठी व्हिडिओ लेक्चर्स आहेत ज्याच्यामध्ये जे तुमच्या सिलेबसमध्ये जे नोटिफिकेशनमध्ये जो सिलेबस मेन्शन केलेला आहे तर त्या सिलेबसवरून सोप्या भाषेमध्ये आपण काही व्हिडिओज बनवलेले आहेत ते सुद्धा तुम्हाला मराठी या सेक्शनसाठी युजफुल होतील. तर त्याची सुद्धा डिस्काउंटेड प्राइस आहे 99. आणि टेस्ट सिरीज सुद्धा 15 फुल लेंथ प्लस 40 सब्जेक्ट वाईज टेस्ट ह्या सुद्धा 99 मध्ये आहेत. तर ज्यांना एनरोल करायचं असेल, जे इंटरेस्टेड असतील तर त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये माय गव्हर्नमेंट ट्रॅक ॲपची लिंक अवेलेबल आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही ॲप इन्स्टॉल करू शकता आणि त्यानंतर या कोर्सला तुम्ही एनरोल करून जे तुमचं प्रॅक्टिस टेस्ट आहेत त्या अटेम्प्ट करू शकता. ठीक आहे. आणि आजच्या या लेक्चरमध्ये आपण ऑलरेडी लास्ट 8 म्हणजे लास्टच्या 5 लेक्चरमध्ये आपण 8 समाज सुधारकांबद्दलची माहिती घेतलेली आहे. तर आजच्या या लेक्चर नंबर 6 मध्ये आपण उत्साद लहुजीबुवा साळवे, त्याच्यानंतर विष्णुशास्त्री पंडित, गणेश वासुदेव जोशी यांना सार्वजनिक काका म्हणायचे, बाबा पद्मनजी आणि नंतर रामकृष्ण गोपाळ भांडारकर आणि न्यायाधीश महादेव गोविंद रानडे. तर या समाज सुधारकांबद्दल डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. तर टोटल आपले 14 समाज सुधारक या लेक्चरच्या एंडिंगला आपले कव्हर होतील. ठीक आहे. तुम्हाला माहिती असेल इथे तुम्ही पाहू शकता की ही इथून आपण सुरुवात केलेली होती. समाज सुधारक व त्यांच्या धार्मिक सुधारणा चळवळी काय झालं होतं 1800च्या शतकामध्ये, कसं चळवळीला प्रारंभ झाला, काय घटक होते त्यांच्यामुळे चळवळी स्टार्ट झाली. त्याच्यानंतर जगन्नाथ शंकर शेठ यांच्याबद्दल माहिती घेतलेली आहे आपण. ठीक आहे. त्याच्यानंतर दादोबा पांडुरंग तरखडकर त्यांनी काय काय कार्य केलेलं आहे तर ते सुद्धा आपण पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर भाऊ महाजन, गोपाळ हरी देशमुख, पाहू शकता स्क्रीनवरती तुम्ही गोपाळ हरी देशमुख. त्याच्यानंतर लोकहितवादी म्हणायचे त्यांना. त्याच्यानंतर डॉक्टर भाऊ दाजी लाड यांच्याबद्दल सुद्धा आपण माहिती घेतलेलीच आहे. महात्मा ज्योतिबा फुले आणि लास्ट सावित्रीबाई फुले. तर या सर्वांबद्दल आपण डिस्कस केलेलं आहेच. ठीक आहे. आता आपण पुढच्या जे काही समाज सुधारक आहेत हे लास्ट होतं आपलं लास्ट लेक्चरमध्ये, लेक्चर नंबर 5 मध्ये सावित्रीबाई फुले. आणि अजून एक सांगतो की जर तुम्ही आतापर्यंत आधीचे लेक्चर्स पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शनमध्ये सर्व लेक्चर्सची लिंक मी प्रोव्हाइड करत आहे, तर ते सर्व तुम्ही पाहून घ्या. तर आजच्या लेक्चरमध्ये उत्साद लहुजीबुवा साळवे यांच्याबद्दल माहिती घेणार आहोत. यांचा जन्म जो झाला 1800 मध्ये झाला आणि कुठे झाला, पुण्यामध्ये. जन्मावरनं एक्झाममध्ये विचारला जाणार नाही, त्याचं टेन्शन घेऊ नका. फक्त एक तुम्हाला माहिती म्हणून सांगत आहे की जन्म 1800 शतकात झालेला आहे आणि पुण्यामध्ये झालेला आहे. आणि पुण्यातील शनिवार वाड्यावर इंग्रजांनी जेव्हा युनियन जॅक, ठीक आहे हे लक्षात ठेवा, युनियन जॅक, जेव्हा शनिवार वाड्यावरती इंग्रजांनी युनियन जॅक फडकवल्यामुळे चिडलेल्या लहुजींनी राष्ट्रवादी विचारांच्या भावनेमधून पुण्यामध्ये आखाडा चालू केली किंवा आखाडा बांधली. ठीक आहे. एक लक्षात ठेवा यांच्याबद्दल की त्यांनी पुण्यामध्ये जेव्हा इंग्रजांनी शनिवार वाड्यामध्ये युनियन जॅक फडकवला त्याच्यामुळे त्यांना चिडून त्यांनी पुण्यामध्ये आखाडा स्थापन केली. ठीक आहे. एक आखाडा बांधली, तालीम तिथे घेत असत ते, तालीम घेण्यासाठी. ठीक आहे. आणि तिथे त्यांनी बाकीच्या लोकांना शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण देणं त्यांनी चालू केलेलं आहे. आणि अजून एक म्हणजे महात्मा फुले जे होते त्यांनी सुद्धा लहुजीबुवांकडूनच प्रशिक्षण घेतलेलं आहे. तालमीमध्ये ते सुद्धा जायचे आणि तालमीमधून महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुद्धा तिथूनच प्रशिक्षण घेतलेलं आहे. ठीक आहे.
आणि उस्ताद लहुजीबुवा साळवे यांच्याबद्दल एवढीशीच माहिती आहे. फक्त एवढं लक्षात ठेवायचं त्यांचा जन्म पुण्यामध्ये झाला होता आणि पुण्यामध्ये त्यांनी एक तालीम आखाडा बांधलेला होता. महात्मा फुले यांनी त्यांच्याच आखाड्यामध्ये जाऊन प्रशिक्षण घेतलेलं आहे. त्यांनी बोलोपासना शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण या आखाड्याच्या माध्यमातून ते द्यायचे. का त्यांना राग आला? कारण इंग्रजांनी जेव्हा शनिवारवाड्यावरती युनियन जॅक फडकवला होता तर त्यांना म्हणजे तेव्हा चिडून त्यांनी पुण्यामध्ये आखाडा तालीम घेण्यासाठी त्यांनी बांधली. ठीक आहे, तर एवढंच लक्षात ठेवायचं उस्ताद लहुजीबुवा साळवे यांच्या कार्याबद्दल. त्याच्यानंतर पुढचं पाहूया आपण विष्णू शास्त्री पंडित. विष्णू शास्त्री पंडित यांचा जन्म झालेला आहे 1827 मध्ये. कुठे झाला? सातारामध्ये झाला. ओके, साताऱ्यामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे आणि ते स्त्री उद्धारासाठी त्यांनी खूप काही प्रयत्न केले. म्हणजे जेवढे काही समाजसुधारक स्त्री उद्धारासाठी कार्य करतात तर त्यांच्यामध्ये अग्रणी म्हणून त्यांचं नाव घेतलं जातं की हे समाजसुधारक म्हणजे त्यांनी आतापर्यंत म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी स्त्री उद्धारासाठी खूप जास्त प्रयत्न केले. ठीक आहे, या त्यांच्या लिस्टमध्ये त्यांचं सुद्धा नाव घेतलं जातं. प्राचीन धर्मग्रंथांचे सखोल अध्ययन करून स्त्रियांच्या सुधारणांना परंपरेचा आधार आहे असं त्यांनी सिद्ध केलं होतं. त्याच्यानंतर त्यांनी इंदुप्रकाश नावाच्या साप्ताहिकमध्ये संपादक होते. इंदुप्रकाश नावाचं साप्ताहिक होतं, त्याच्यामध्ये विष्णू शास्त्री पंडित हे संपादक होते. ठीक आहे, आणि त्याचबरोबर त्यांनी सगळ्यात जास्त भर कशावरती दिला तर पुनर्विवाह, ठीक आहे, विधवा विवाह या गोष्टींवरती त्यांनी जास्त भर दिलेला आहे. विष्णू शास्त्रींनी पुनर्विवाह उत्तेजक मंडळी या संस्थेची स्थापना केली. कुठल्या? पुनर्विवाह उत्तेजक मंडळी या संस्थेची त्यांनी स्थापना केली आणि त्या संस्थेमार्फत जे विधवांची समस्या होत्या तर त्यांच्या समस्यांना त्यांनी वाचा फोडली. आणि सनातन्यांनी या संघटनेस विरोध करताना हिंदू धर्म व्यवस्थापक सभा ही संघटना स्थापन केली. त्याच्यानंतर विधवा विवाह हे जे बंगाली ग्रंथ होता त्यांचा त्यांनी मराठीमध्ये अनुवाद केला. एक लक्षात ठेवा, विधवा विवाह एक्झाममध्ये असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की विष्णू शास्त्री पंडित यांनी कुठल्या ग्रंथाचा मराठीमध्ये अनुवाद केलेला आहे. तर विधवा विवाह हा एक ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा बंगाली ग्रंथ होता, तर त्यांचं मराठीमध्ये अनुवाद केला कुणी? विष्णू शास्त्री पंडित यांनी. ब्रिटिशांनी विधवा विवाहाला जेव्हा मान्यता देणारा कायदा केला तर त्या कायदा केल्याच्या नंतर त्यांनी स्वतः एक विधवेशी विवाह केला. ठीक आहे, एक लक्षात ठेवा की जेव्हा ब्रिटिश सरकारने कायद्याला मान्यता दिली, विधवा विवाह या कायद्याला त्यांनी मान्यता दिल्यानंतर त्यांनी स्वतः त्यांनी एका विधवेशी विवाह केला आणि समाजाला दाखवून दिलं की काय विधवा विवाहाचं महत्व आहे. कारण त्यांचं सर्व जीवनच या गोष्टींवरती म्हणजे या गोष्टींसाठी त्यांनी कार्य केले की पुनर्विवाह व्हायला पाहिजे, विधवा विवाह व्हायला, त्यांचे जे काही समस्या आहेत त्यांना समस्याचं निराकरण करण्यामध्ये त्यांनी पूर्ण जीवनभर प्रयत्न केलेला आहे. बालविवाह या प्रथेविरुद्ध सुद्धा त्यांनी खूप आवाज उठवलेला आहे. त्यांचे जर वाङ्मयीन कार्य म्हटलं तर विधवा विवाह, ब्राह्मण कन्या, विवाह विचार, हिंदुस्थानाचे विचार, त्याच्यानंतर तुकाराम महाराजांच्या अभंगांची गाथा, संस्कृत व धातुकोश, इंग्रजी व मराठी कोश, तर हे त्यांचे वाङ्मयीन कार्य आहेत. तर एवढंच लक्षात ठेवायचं आपल्याला त्यांच्याबद्दल. विष्णू शास्त्री पंडित, त्यांचा जन्म सातारामध्ये झाला होता. स्त्री उद्धारासाठी त्यांनी पूर्ण जीवनभर प्रयत्न केलं. स्त्री उद्धार असो, पुनर्विवाह असो, विधवा विवाह असो. ठीक आहे, जेव्हा ते इंदुप्रकाश साप्ताहिकचे संपादक होते तेव्हा त्यांनी पुनर्विवाह उत्तेजक मंडळी ही सभा स्थापन केलेली आहे. विधवा विवाह या ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या बंगालीच्या ग्रंथाचा त्यांनी मराठीमध्ये अनुवाद केला. स्वतः विधवेशी विवाह केला जेव्हा इंग्रजांनी विधवा कायद्याला मान्यता दिल्यानंतर. आणि त्यांचे वाङ्मयीन कार्य म्हटलं तर विधवा विवाह, ब्राह्मण कन्या, विवाह विचार आणि हिंदुस्थानचा विचार, बस एवढंच. पुढचे समाजसुधारक आहेत गणेश वासुदेव जोशी. त्यांना सार्वजनिक काका असे म्हणायचे. का म्हणायचे ते तुम्हाला ते सुद्धा मी सांगतो. एक लक्षात ठेवा, असा पण प्रश्न एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकतो की सार्वजनिक काका असे कोणाला संबोधले जात. ऑप्शन देतील तुम्हाला बरेच, तर लक्षात ठेवा गणेश वासुदेव जोशी यांना सार्वजनिक काका म्हणतात. का? कारण जेव्हा 1870 मध्ये सार्वजनिक सभेची स्थापना झाली होती तेव्हा सर्वात पुढे म्हणजे त्या सार्वजनिक सभेमध्ये काम करण्यामध्ये सर्वात पुढे गणेश वासुदेव जोशी यांचा स्वतः भाग घेत असे आणि त्यामुळे सर्वात ते पुढे असायचे. त्याच्यामुळे सर्व लोकांनी त्यांना सार्वजनिक काका असे त्यांना लोक म्हणायचे. आणि न्यायाधीश रानडे आणि सार्वजनिक काका यांनी सार्वजनिक सभेला एकदम राजकीय आणि सामाजिक स्वरूप त्यांनी दिलेलं होतं. तर एक लक्षात ठेवा, न्यायाधीश रानडे यांच्या मदतीने ही सार्वजनिक सभा स्थापन झालेली होती आणि या सार्वजनिक सभेमध्ये
गणेश वासुदेव जोशी यांचा सर्वात जास्त पुढाकार असायचा, त्याच्यामुळे त्यांना लोक सार्वजनिक काका असे म्हणून संबोधायचे. आणि न्यायाधीश रानडे आणि सार्वजनिक काका या दोघांनी मिळून या सार्वजनिक सभेला राजकीय आणि सामाजिक स्वरूपाची त्यांनी एक संघटना बनवली होती. ठीक आहे. आणि या संघटनेमार्फत संघटना बनवली पण त्याचे कार्य काय, तर या संघटनेमार्फत ते काय कार्य करायचे की विविध जिल्ह्यामध्ये जाऊन शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीची त्यांनी पाहणी केली होती. जेव्हा 76-77 मध्ये दुष्काळग्रस्त परिस्थिती जेव्हा झाली होती त्यावेळेस दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना त्यांनी आर्थिक मदत केलेली होती. स्वदेशीचा पुरस्कार करताना स्वदेशी मालाची त्यांनी दुकानं उघडली होती. ठीक आहे. त्याच्यानंतर बरेच म्हणजे जे काही लघु उद्योग आहेत, उद्योगांना चालना देण्यासाठी त्यांनी बरेच प्रयत्न केलेला होता. ब्रिटनच्या राणीकडे सुद्धा निवेदन देऊन भारतीयांना सामाजिक आणि राजकीय दर्जा देण्यात यावा अशी त्यांनी मागणी केली होती. स्वावलंबी शिक्षण देण्यात यावे अशी सुद्धा त्यांनी मागणी केली होती या सार्वजनिक सभेच्या हेतूने. तर गणेश वासुदेव जोशी यांच्याबद्दल एवढंच आहे. त्यांना सार्वजनिक काका म्हणायचे. सार्वजनिक सभेमध्ये त्यांचा खूप जास्त पुढाकार असायचा. सामाजिक आणि राजकीय स्वरूप त्यांनी आणलं होतं या सार्वजनिक सभेला. कोणाच्या मदतीने? न्यायाधीश रानडे आणि सार्वजनिक काका दोघांनी मिळून. आणि या सार्वजनिक सभेमार्फत त्यांनी शेतकऱ्यांसाठी, उद्योगांसाठी बरेच काही कार्य केले होते, शिक्षणासाठी कार्य केलेले होते. ठीक आहे. जास्त याच्यामध्ये डिटेलमध्ये तुम्हाला प्रश्न नाही विचारणार, बस एवढंच लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचं आहे बाबा पदमनजी. ठीक आहे. तर बाबा पदमनजी यांचं आडनाव जे होतं, मूळ आडनाव जे होतं ते मुळे होतं. आणि यांनी 1854 मध्ये ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला होता. कधी? 1854 मध्ये ख्रिश्चन. एक्झाममध्ये प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की खालीलपैकी कुणी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला होता. त्याच्यामध्ये लक्षात ठेवा बाबा पदमनजी यांनी 1854 मध्ये ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला होता. यमुना पर्यटन ही मराठीतील पहिली स्वतंत्र सामाजिक कादंबरी त्यांनी लिहून विधवांच्या स्थितीवर त्यांनी प्रकाश टाकला होता. ठीक आहे. कुठली? यमुना पर्यटन. लक्षात ठेवा यमुना पर्यटन ही मराठीतील पहिली स्वतंत्र सामाजिक कादंबरी त्यांनी लिहिली आणि त्यावरनं विधवांच्या स्थितीवर त्यांनी प्रकाश टाकला. त्याच्यानंतर अरुणोदय हे त्यांचे आत्मचरित्र सुद्धा त्यांनी लिहिलेले आहेत. त्यासोबतच सत्यदीपिका, ज्ञाननीती हे निबंध संग्रह सुद्धा त्यांचेच आहेत. ठीक आहे. तर फक्त साहित्यावरनं त्यांचं मे बी एक्झाममध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो की 1854 मध्ये ख्रिश्चन धर्माचा स्वीकार कोणी केला, तर बाबा पदमनजी यांनी केला. यमुना पर्यटन ही कादंबरी त्यांनी लिहिली आणि काय त्यांनी समाजाला सांगितले की विधवांच्या प्रश्नांवर त्यांनी इथे प्रकाश टाकलेला आहे. अरुणोदय नावाचं आत्मचरित्र त्यांचंच आहे. सत्यदीपिका, ज्ञाननीती हा निबंध संग्रह सुद्धा त्यांचेच आहेत. त्याच्यानंतर पुढचे समाजसुधारक म्हणजे डॉक्टर रामकृष्ण गोपाळ भांडारकर. नाव लक्षात ठेवा, रामकृष्ण गोपाळ भांडारकर. ठीक आहे. तर यांचं मूळ आडनाव जे होतं ते पत्की होतं. ओके, पत्की होतं. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये त्यांचा जन्म झालेला होता. इतिहास संशोधक म्हणायचे, संस्कृत पंडित होते ते आणि भाषा तज्ज्ञ सुद्धा होते, धर्म आणि समाज सुधारक सुद्धा होते. त्याच्यानंतर त्यांनी मेनली आत्म्याच्या उन्नतीला जास्त भर दिला, जास्त महत्व दिलं. ठीक आहे. कशाला जास्त महत्व दिलं? आत्म्याच्या उन्नतीला त्यांनी सर्वात जास्त महत्व दिलं. त्यांनी MA केलेली आहे मुंबई विद्यापीठातून. त्याच्यानंतर जर्मनीच्या विद्यापीठातून त्यांनी PhD सुद्धा केलेली आहे. प्रार्थना सभेमध्ये त्यांचा सर्वात जास्त पुढाकार असायचा. प्रार्थना सभेमध्ये जास्त पुढाकार असायचा. मूर्तीपूजा असो, अवतार कल्पना असो किंवा बहुदेवतावास असो, तर या जे प्रथा होत्या त्यांनी या प्रथांना विरोध केलेला आहे. बालविवाह बंदी, त्याच्यानंतर विधवा पुनर्विवाह, वयाचा कायदा, स्त्री शिकवण, मद्यपान बंदी, देवदासी प्रथा या सर्व प्रथांना त्यांचा आग्रह होता. ठीक आहे. म्हणजे त्यांना वाटायचं की बालविवाह बंदी व्हायला पाहिजे, विधवा पुनर्विवाह व्हायला पाहिजे, वयाचा कायदा सुद्धा असायला पाहिजे, स्त्रियांना शिक्षण मिळायला पाहिजे. तर यांचा सर्वांचा त्यांनी आग्रह धरलेला होता. विधवा विवाहाचा पुरस्कार करताना डॉक्टर भांडारकर यांनी स्वतःच्या मुलीचा विवाह म्हणजे स्वतःच्या विधवा मुलीचा पुनर्विवाह घडवून आणला. त्यांची मुलगी जी होती ती विधवा होती, तर या त्यांच्या स्वतःच्या विधवा मुलींचा सुद्धा त्यांनी पुनर्विवाह घडवून आणला. ओके. इतिहास आणि प्राचीन संस्कृती यावर संशोधन करून त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले. त्यापैकी काही म्हटलं तर अर्ली हिस्ट्री ऑफ इंडिया, वैष्णविझम, शैविझम अँड अदर मायनर रिलिजन्स, तर अशा प्रकारची त्यांची ग्रंथ रचना होती. तर त्यांच्याबद्दलची एवढी माहिती तुम्हाला लक्षात ठेवायची आहे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनी. त्यांचं नाव काय होतं? रामकृष्ण गोपाळ भांडारकर. आत्म्याची उन्नती यावरती त्यांनी जास्त भर दिला. प्रार्थना सभेमध्ये त्यांचा पुढाकार होता. मूर्तीपूजा, अवतार कल्पना, बहुदेवतावास यांच्यासारख्या प्रथांना त्यांनी विरोध केला.
तर बालविवाहास बंदी, विधवा पुनर्विवाह, वयाचा कायदा, स्त्री शिक्षण, मद्यपान बंदी अशा गोष्टींना त्यांनी चालना दिली किंवा आग्रह धरला. तर त्यांचे ग्रंथ म्हटले तर अर्ली हिस्ट्री ऑफ इंडिया, हिस्ट्री ऑफ इंडिया, ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि त्यांच्या विधवा मुलींचा सुद्धा त्यांनी एक पुनर्विवाह घडवून आणलेला आहे. पुढे पहा, न्यायाधीश महादेव गोविंद रानडे. तर यांच्याबद्दल महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातील ही अग्रणी व्यक्ती होती. एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये ते इंग्रजी आणि इतिहास या विषयाचे प्राध्यापक होते. पुण्यामध्ये न्यायाधीश म्हणून सुद्धा कार्यरत होते. आणि 1896 साली न्यायाधीश रानडे यांनी पुण्यामध्ये डेक्कन सभा ही मवाळवाद्यांची संघटना स्थापन केली. कुठली सभा? डेक्कन सभा ही मवाळवाद्यांची सभा कोणी स्थापन केली? न्यायाधीश महादेव गोविंद रानडे यांनी स्थापन केली. त्याच्यानंतर त्यांना असं वाटायचं की राजकारण, अर्थकारण, समाजकारण आणि धर्मकारण हे घटक एकमेकांना पूरक आहेत असं त्यांचं मत होतं. कुठले घटक? राजकारण, समाजकारण, अर्थकारण आणि धर्मकारण हे चारही घटक एकमेकांना पूरक आहेत असं मत त्यांनी मांडलेलं आहे. आणि जर समाजाची उन्नती करायची असेल तर सद्विवेक बुद्धी, समता, न्याय, बंधुता यावर आधारित समाज रचना होणे आवश्यक आहे, तर असं त्यांचं म्हणणं होतं. त्याच्यानंतर विधवा विवाहाचे समर्थन करताना सुद्धा त्यांनी एक मुंबईमध्ये विधवा विवाह घडवून आणलेला आहे. आणि त्यांनी स्थापन केलेल्या संस्था त्याच्यामध्ये पुणे सार्वजनिक सभा ही त्यांनी स्थापन केली. अहमदनगर एज्युकेशन सोसायटी ही सुद्धा संस्था त्यांनी स्थापन केलेली आहे. आणि त्यांना पश्चिम भारतातील सांस्कृतिक पुनरुज्जीवनाचे प्रेक्षक मानले जातात. कोणाला? न्यायाधीश महादेव गोविंद रानडे काय मानले जात? पश्चिम भारतामधील सांस्कृतिक पुनरुज्जीवनाचे प्रेषित, हे लक्षात ठेवा, सांस्कृतिक पुनरुज्जीवनाचे प्रेषित असे मानले जात. त्याच्यानंतर त्यांनी जे हिंदू धर्मात परत येणारे लोक होते तर त्यांच्यासाठी शुद्धीकरण चळवळ सुद्धा राबवलेली आहे. आणि त्यांनी लिहिलेल्या एकेश्वर निष्ठांची कैफियत या ग्रंथामध्ये 39 लेखांचा समावेश आहे. एक्झाममध्ये असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की एकेश्वर निष्ठांची कैफियत हा ग्रंथ कोणी लिहिला? तर कोणी लिहिला? न्यायाधीश महादेव गोविंद रानडे यांनी लिहिला. त्यांनी कुठल्या सभा स्थापन केल्या? पुणे सार्वजनिक सभा स्थापन केली. अहमदनगर एज्युकेशन सोसायटी ही सुद्धा सभा स्थापन केली. आणि हिंदू धर्मात परत येणाऱ्यांसाठी त्यांनी शुद्धीकरण चळवळ राबवलेली आहे. डेक्कन सभा त्यांनी स्थापन केलेली आहे. पुण्यामध्ये ते न्यायाधीश होते. एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये ते इंग्रजी आणि इतिहासाचे प्राध्यापक सुद्धा होते. त्यासोबतच राजकारण, समाजकारण, अर्थकारण आणि धर्मकारण हे घटक जे आहेत एकमेकांना पूरक आहेत असं त्यांनी मत मांडलं. आणि जर समाजाची उन्नती व्हायची असेल तर सद्विवेक बुद्धी, समता, न्याय, बंधुता यावर आधारित समाज रचना व्हायला पाहिजे असं एकंदरीत त्यांचं मत होतं. ठीक आहे, तर आपण याच्यामध्ये पाहूया की काय काय कुठले समाजसुधारक पाहिलेले आहेत. आता उस्ताद लहुजीबुवा साळवे पाहिलेला आहे आपण. विष्णू शास्त्री पंडित यांच्या कार्याबद्दलची माहिती घेतलेली आहे. गणेश वासुदेव जोशी सार्वजनिक काका म्हणायचे. बाबा पद्मनजी, न्यायाधीश रामकृष्ण गोपाळ भांडारकर आणि डॉक्टर रामकृष्ण गोपाळ भांडारकर आणि न्यायाधीश महादेव गोविंद रानडे. तर आतापर्यंत आपण या 6 लेक्चरमध्ये, हा 6वा लेक्चर आहे, 14 समाजसुधारक यांच्याबद्दल माहिती घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपण अजून गोपाळ गणेश आगरकर आहेत, राजश्री शाहू महाराज आहेत, महर्षी धोंडो केशव कर्वे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलची माहिती सुद्धा घेणार आहोत. ठीक आहे, तर आधीचे व्हिडिओ लेक्चर्स तुम्ही पाहिले नसतील तर ते पाहून घ्या. आणि जर तुम्हाला या टेस्टची प्रॅक्टिस करायची असेल, कारण 15 फुल लेंथ टेस्ट ह्या बऱ्याच टेस्ट होतात तुम्हाला प्रॅक्टिससाठी, तुम्ही तुमचा स्कोर इम्प्रूव्ह करू शकता. ज्या काही चुका होत आहेत तुमच्या त्या मेन एक्झाममध्ये, जी काही फायनल एक्झाम आहे तुमची, त्या एक्झाममध्ये अवॉइड करू शकता. तर यासाठी तुम्ही नक्कीच लवकरात लवकर एनरोल करू शकता. त्यासोबतच मराठीचे जे व्हिडिओज आहेत, जवळपास 10+ काहीतरी व्हिडिओज आहेत, त्याच्यामध्ये सिंपल भाषेमध्ये जेवढे अप टू द पॉईंट, म्हणजे एक्स्ट्रा जास्त न सांगता जेवढं तुम्हाला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने पाहिजे आहे तेवढं तुम्हाला या व्हिडिओजमध्ये कव्हर केलेलं आहे. तर ते सुद्धा व्हिडिओज डिस्काउंटमध्ये त्याची प्राईस सुद्धा आहे. तर लवकरात लवकर ज्यांना जे इंटरेस्टेड असतील ते डिस्क्रिप्शनमध्ये माय गव्हर्नमेंट ट्रॅक ॲपची लिंक अवेलेबल आहे. तसेच अजूनपर्यंत तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन नसेल केलं तर टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करा. त्याची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ अपडेट्स तुम्हाला पाहायला मिळतील. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू.